शिवाय कल्याणी पतये नमो नमः शिव नमस्कारं करोमि। ओम नानान्त्वां गणपतिगं मवामहे प्रियाणां सह प्रियपतिगं मवामहे विधीनां वाह विधिपतिगं मवामहे ज्येष्ठाराज्यं ब्राह्मणां ब्राह्मणस्वकाय आनश्रुण्वन्न नो देवे सेनादादनो। श्री गजानन महाराज की, विघ्नेश्वर महाराज की, गणपति महाराज की। एक मंत्र झाल्यानंतर सर्वांनी ओम गम गणपतये नमः ओम गम गणपतये नमः ओम गण गणपतये नमः ओम गम गणपतये नमः ओम गण गणपतये नमः ओम श्री गणेशाय नमः ओम गण गणपतये श्री महागणपति विद्यान गणपति बप्पा Om
देशातला पहिला सार्वजनिक गणपती म्हणजे आजोबा गणपती 140 वर्ष पूर्ण होत असताना मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, महाराष्ट्र शासनाने आज या ठिकाणी जाहीर केलेल्या गणेशोत्सव हे राज्योत्सव म्हणून जाहीर झाल्यानंतर याचा मान सोलापूरला मिळत आहे. कारण या गणेश उत्सवाचा प्रारंभ सोलापुरातून झाला. याच्या मागचा एकच इतिहास आहे. लोकमान्य टिळक जेव्हा सोलापूरला यायचे त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी लक्ष्मीच्या दरम्यान ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांना आमचे ज्येष्ठ मंडळी आणि आमचे ट्रस्टी लोक जाऊन भेटले. त्यावेळेस त्यांनी आमचं आमंत्रण स्वीकारून त्या 140 वर्षापूर्वी या ठिकाणी आले आणि या उत्सवाला प्रारंभ झाला. ब्रिटिश काळामध्ये एकत्र येणं आणि हा राजकीय गुन्हा असायचा. अशा वेळेस सुद्धा आमच्या पूर्वजांनी हे केल्यानंतर लोकमान्य टिळकांना या उत्सवाची आणि इथल्या कार्यपद्धतीची जाणीव झाली आणि त्यांच्या डोक्यात अशी कल्पना आली, अशा पद्धतीनं आपण राजकीय, सामाजिक आणि धार्मिक माध्यमातून देश जागृती, समाज जागृती, राष्ट्र जागृती, राष्ट्रप्रेम निर्माण करू शकतो. म्हणून मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं, देशातला एकमेव सार्वजनिक गणपती, इको फ्रेंडली गणपती, देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे शुक्रवार पे स्वातंत्र्य सैनिकाची भूमी असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. आज श्रद्धानंद तालीम आजोबा गणपतीच्या 140व्या वर्षाचा आजचा उत्सवाचा प्रारंभ आहे. स्वातंत्र्यपूर्व कालापासून मला देशात सर्वात पहिल्यांदा सार्वजनिकरित्या गणपतीचा जो उत्सव साजरी होतो तो सोलापूरमध्ये आजोबा गणपती. जेव्हा लोकमान्य टिळक जेव्हा सोलापूरला आले होते त्यांनी या सार्वजनिक उत्सवाची बघून त्यांनी याचं संकल्पना घेऊन पुढे देशभर त्यांनी या सार्वजनिक गणपतीचं स्थापना करायला सुरुवात झाला आणि उत्सव करायला सुरुवात झाला. या आजोबा गणपतीचं जवळपास 140 वर्ष झालं. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं भाविक लोक येतात की या जिल्ह्यातले असू द्या किंवा कोणीही सोलापुरात आलं तर आपल्या आजोबा गणपतीचं दर्शन केल्याशिवाय जात नाही. आणि एक सोलापुराचं एक आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचं स्थान म्हणजे जसं आपण ग्रामदेव सिद्धेश्वरच्या घरी आपण दर्शनाला जातो तसंच आजोबा गणपतीला आता लाखो भाविक रोज येत असतात आणि दर्शन घेतात.